मी प्रताप गवस। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये रवींद्र वायकरांची मुलाखत छापून आली। रवींद्र वायकर या मुलाखतीत म्हणतात की त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर होता। त्यांची आणि त्यांची पत्नी या दोघांनाही अटकेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा एकंदरीत प्रेशर त्यांच्यावर होता। त्यामुळे एकतर शिंदेंच्या पक्षात प्रवेश करायचा किंवा जेलमध्ये जायचं हेच ऑप्शन त्यांच्या हातामध्ये होते आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। हे बोलत असताना, त्यांची तळमळ व्यक्त करत असताना बाळासाहेबांप्रतीचं त्यांचं असलेलं प्रेम आणि त्यामुळे त्यांना अश्रू अनावर होत होते। ही झाली 2 दिवसापूर्वीची घटना। पण काल TV9 ला ज्या वेळेला त्यांची मुलाखत वार्ताहर घेत होता त्यावेळेला त्यांनी युटर्न मारला। त्यावेळेला मात्र वायकर म्हणतात की ज्या वेळेला माझ्यासमोर ही परिस्थिती उद्भवली की एकतर शिंदेंच्या पक्षात प्रवेश करायचा किंवा मग जेलमध्ये जायचं, त्यावेळेला मी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांच्याबरोबर बोललो आणि उद्धव साहेबांना मी सांगितलं की तुम्ही नरेंद्र मोदीजींबरोबर बोला, आपल्याला नरेंद्र मोदीजींबरोबर बोलावं लागेल आणि महायुतीमध्ये जावं लागेल म्हणून। पण त्यावेळेला मात्र उद्धव साहेबांनी मला सांगितलं की नाही, तुम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि मग माझा नाईलाज झाला आणि मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। माझी इच्छा होती की उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींबरोबर बोलावं। त्यांनी जो युटर्न मारला किंवा नंतरचं त्यांचे जे स्टेटमेंट आहे किंवा पत्रकाराबरोबर बोलत असताना त्यांच्या एकंदरीत जो त्यांचा आविर्भाव होता, त्यांची जी चेहरेपट्टी होती त्यावरती त्यांना केली गेलेली जबरदस्ती, त्यांच्यावरती टाकला गेलेला प्रेशर स्पष्टपणे दिसत होता। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मटामध्ये वायकरांनी जी मुलाखत दिली होती, मटामध्ये वायकरांनी दिलेल्या मुलाखतीचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा ती वस्तुस्थिती दाबण्यासाठी जरी त्यांना युटर्न घ्यायला लावला, जबरदस्ती त्यांची मुलाखत TV9 ला दिली, तरी देखील जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, याच्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे उघडे पडले। त्यांचं राजकारण उघडं पडलं, कारण वायकर हे स्वखुशीने न जाता जबरदस्तीने या पक्षामध्ये गेलेत हे त्याच्यातनं दिसून आलं। मुळातच रवींद्र वायकरांची उद्धव ठाकरे साहेबांकडून जी अपेक्षा होती ती पूर्णपणे चुकीची होती। उद्धव ठाकरे ज्यांच्या 2 बायपास सर्जरी झालेल्या, शरीराने थकलेला हा माणूस पूर्ण जोमाने हा माणूस एकटा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महाशक्तीबरोबर लढतोय। पक्ष गेलेला आहे, म्हणजे पक्षाचं नाव चोरलं गेलेलं आहे, चिन्ह चोरलं गेलेलं आहे। अशाही परिस्थितीमध्ये हा माणूस फाईट करतोय। त्या व्यक्तीकडून अशा पद्धतीची अपेक्षा करणं हेच मुळात चुकीचं होतं। संजय राऊतांप्रमाणे, संजय सिंहप्रमाणे किंवा कालच तिहारच्या जेलमधून सायंकाळी बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे फायटिंग स्पिरिट रवींद्र वायकर दाखवू शकले नाहीत। त्या बाबतीमध्ये मात्र ते निश्चितपणे कमी पडले। रवींद्र वायकर यांच्या एकंदरीत देहबोलीवरून आणि मागच्या 2 दिवसाच्या त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजही जरी रवींद्र वायकर शिंदे गटामध्ये गेलेले असतील तरीही आजही त्यांचं मन हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पक्षाबरोबर आहे। त्यामुळे मी तर असं म्हणेन की रवींद्र वायकरांना मानणारा जो वर्ग आहे, त्यांना मानणारी त्यांचे जे सहकारी असतील, जी जनता असेल, ती निश्चितपणे रवींद्र वायकरांना मतदान न करता त्यांची अपेक्षा असलेल्या अमोल गजानन कीर्तीकर जे त्यांच्यासमोर उभे आहेत, ज्यांचं मशाल चिन्ह आहे, त्यांना मतदान करून विजयी होतील, जेणेकरून वायकरांची जी इच्छा आहे ती सफल होईल, ती पूर्ण होईल। आणि असं झालं तर निश्चितपणे वायकरांवरती त्यांनी आता पक्षाबरोबर जी गद्दारी केली असं म्हणता येणार नाही, पण पक्ष सोडून ते जे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत, तो त्यांच्यावरती जो शिवसैनिकांचा रोष आहे तो रोष निश्चितपणे कमी होईल आणि भविष्यामध्ये वायकरांना परत येण्यासाठी एक संधी त्यातून मिळू शकेल, एवढं मात्र निश्चित। आता जिव्हाळ्याचा प्रश्न, आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर करून घ्या आणि माझा प्रयत्न आवडला असेल तर त्याला लाईकही करा।